नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले आहे. ते आजही किती उपयुक्त आहे जाणून घेऊया. त्यापैकी एक अखंड आणि त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: प्रामाणिकपणा ज्याचे असे पोटी, दावीत सचोटी सर्वजना. कृतज्ञ होऊनी मानवा सांभाळ, निर्मिकाचे बळ तुझवरी. नम्र होऊन या रक्षा सौजन्यास, झटा उद्योगास निशिदिनी. मानवाचा धर्म सत्य सर्व नीती, बाकी कुरापती ज्योती म्हणे. घेऊया या ओळींचा अर्थ. ज्या माणसाकडे प्रामाणिकपणा भरपूर असतो तो आपल्या वागण्यातून सर्वांना आपली सचोटी इमानदारी दाखवतो. माणसाने कृतज्ञ राहून स्वतःचे जीवन नीट सांभाळावे. जे स्वभावाने निर्मळ शुद्ध आहेत त्यांचे बळ तुझ्या पाठीशी असते. अशा चांगल्या गुणांचे रक्षण करायला हवे, त्यांना सोडू नये. त्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. ठाम निश्चय मध्ये असला पाहिजे. माणसांचा खरा धर्म म्हणजे सत्य आणि चांगली नीती असून बाकीचे वाईट गुण शेवटी नाश पावतात असेच इथे सांगितले आहे. एकूण अर्थ असा की या अखंडाद्वारे प्रामाणिकपणा, कृतज्ञता, सत्य आणि नीती यांचे महत्त्व सांगितले आहे. माणसाने चांगल्या गुणांना जपून ठेवावे आणि वाईट गोष्टीपासून दूर राहावे असे येथे ज्योतिबा सांगतात. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे अशी मी सावित्री इंडिया न्यूज चॅनलच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.